आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षातले बडे नेते आपल्या गळाला लावायला सुरुवात केली आहे। त्यात काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे। त्यात आता भाजपने आपला मोर्चा खानदेशकडे वळवलाय। धुळे जिल्ह्यातील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कुणाल पाटील यांनी भेट घेतली आहे। या भेटीनंतर कुणाल पाटील यांचा शनिवारी म्हणजेच 28 जूनला भाजप प्रवेश ठरल्याची चर्चा आहे। धुळे जिल्ह्यात सध्या काँग्रेसची बुलंद तोफ असलेल्या कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात आहे। या पार्श्वभूमीवर कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेशाचा इन्कार केला असला तरी प्रत्यक्षात सध्याचं राजकारण पाहता कोण कुठल्या पक्षातून कुठे जाईल याचा नेम नाही। कुणाल पाटील हे भाजपात गेल्यास धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात येणार आहे। दरम्यान पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या केवळ चर्चा सुरू असल्या तरी भाजपातील भविष्यातल्या संभाव्य गटबाजीची चर्चा सुद्धा त्या निमित्तानं सुरू झाली आहे। कुणाल पाटील यांच्या प्रवेशाआधीच वाद सुरू झालाय। आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर आता तुतू मैमे होताना दिसतंय। धुळे तालुक्यातील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आधीच आक्रमकपणे सक्रिय झाल्यामुळे कुणाल पाटील यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाआधीच पुढे निर्माण होणाऱ्या गटातटीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष वेधलं जात आहे। मागील 15 दिवसांपासून मतदारसंघात कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरून आहेत। त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे इतरही काही नेते आणि पदाधिकारी भाजपात जाणार असल्याचं बोललं जात आहे। त्यातच कुणाल पाटील यांनी भाजपचे नेते प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं लवकरच पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरेल असं बोललं जात आहे। असं असतानाच धुळे तालुक्यात मात्र राजकीय वातावरण गरम होऊ लागलंय। सोशल मीडियावर आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होणारी तुतुमेमे सध्या चर्चेचा विषय ठरतंय। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सध्या सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांचं वॉर सुरू केलंय। सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसतायत। आता ज्या पद्धतीने सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसतायत त्यावरून माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा जर खऱ्या ठरल्या आणि भाजप पक्षप्रवेश झाला तर भाजपाची स्थितीही गतकाळातील काँग्रेस सारखीच होईल की काय असा सवाल सुद्धा राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।